माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमुचे मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास. जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होवो निजावे. स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती. योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी, ओंकार नामे सदा धुंद मनी. असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी, सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती. सर्व श्रोतृवर्गाला वंदन. सकल संत विचार मंचाचे आयोजक आणि या ठिकाणी सगळे कार्यरत मंडळी, या सगळ्यांना आवर्जून वंदन करतो आणि धन्यवाद देतो की आजचा हा विषय मांडायला या ठिकाणी संधी दिली. श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथ हा विषय या ठिकाणी मांडायला दिलेला आहे. तो विषय मांडण्यापूर्वी या ग्रंथाचे रचयिता, या ग्रंथाचे ज्यांनी रचना केली ते परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, आणि त्यांच्या परंपरेविषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मूळ ग्रंथाकडे आपण वळूया. हे सांगण्याच्या साधारण सुरुवातीला एक आठवण होते. आदि शंकराचार्य ज्या वेळेला कार्यरत होते, आद्य शंकराचार्य, त्यावेळेला वेगवेगळ्या पंथांचं, वेगवेगळे जे काही त्यावेळेस द्वैतवादी, मधुराद्वैतवादी किंवा अन्य सगळे संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होते, बौद्ध मतवादी, त्या सगळ्यांचं खंडन करण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि जाताना ते खंडन करूनच परत यायचे आणि अद्वैतवाद सगळीकडे प्रस्थापित करत ते चाललेले होते. आणि या अद्वैतवादाचं प्रस्थापन करताना त्या ठिकाणी एकदा असा प्रसंग आला की शक्ती संप्रदायाच्या मंडळींच्या समोर त्यांना खंडन करायला जायचं होतं. त्याची तयारी करून ते त्या ठिकाणी पोहोचणार, जाणार, निघणार, तेवढ्यात त्यांच्या अंगातली शक्ती एकदम त्यांना कमी झाल्यासारखं जाणवलं आणि त्यांना काही हालचालच करता येईल. प्रसंग असा आला की त्यांना उठता येईल, त्यांना पाणी प्यावंसं वाटत होतं पण घेता येईल. आणि इतक्यात एक छोट्या कुमारिका रूपातली एक मुलगी त्यांच्या समोर आली आणि ती म्हणाली, अरे शक्ती तुझ्यातली गेलेली दिसतीये, पाणी प्यायचंय का? ते म्हणाले, हो, मला देतेस का? आणि लक्षात आलं शंकराचार्यांना की ही या ठिकाणी भगवती स्वरूप जगदंबा आपल्या समोर प्रगट झालेली आहे आणि आपली परीक्षा घेतली. ते पूर्णत्वाने शरण आले आणि त्यांनी त्या शक्ती किंवा शाक्त परंपरेचं किंवा मायावादाचं खंडन टाळलं. कारण आपलं अस्तित्व, आपल्या देहाचं अस्तित्व, आपलं हे जे काही सृष्टीमधलं आपण पाहत असलेलं जे काही अस्तित्व आहे, हे सगळं जिच्या कृपेने, म्हणजे ज्या मायेच्या अधीन आहे, ज्या जगदंबेचंच आपण एक रूप आहोत, त्या प्रकृतीच्या अधीन आहे आणि तिच्याविषयीच आपण मत खंडन करणं हे काही योग्य नाही. अशा ह्याच्याने त्यांनी तो विषय थांबवला किंवा त्यांनी ते खंडन टाळलं. हे का सांगतोय तर हे शक्ती परंपरेमध्ये सामान्यतः हा एक महत्वाचा प्रसंग म्हणून स्वीकारला जातो किंवा त्याचा त्या पद्धतीने अभ्यास करता येतो. तर या अशा पद्धतीच्या मूळ शक्तीच्या रूपाला कशा पद्धतीने मग आपल्याला समजून घेता येईल, तर नाथ परंपरेमध्ये त्याचं खूप सुंदर वर्णन आपल्याला त्या ठिकाणी शिवशक्ती स्वरूपात बघायला मिळतं. म्हणजे नाथ परंपरेमध्ये मूळच्या सृष्टीची उत्पत्ती ही शक्तियुक्त शिव अशा पद्धतीने आहे. अमृतानुभवामध्ये शिवशक्ती समावेशन असं आपल्याला बघायला मिळतं आणि ते अतिशय सुंदर पद्धतीनं नाथ परंपरेमध्ये मांडलेलं आहे. आता ही नाथ परंपरा सुरुवातीला त्याचं चिंतन घेण्याचं कारण असं की योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज ते नाथ परंपरेचे पाईक होते, त्याचे साधक होते आणि त्यातनंच त्यांनी ती उच्च अवस्था प्राप्त केली होती. त्यांनीच रचलेला एक छोटासा अभंग असा आहे की आदिनाथ नवनाथ दत्तात्रेय सिद्ध देख, ह्यांची असे परंपरा गहिनी निवृत्ती दातारा. निवृत्तीने बोध दिला ज्ञानदेवा हर्ष झाला, नाथांची ही गादी असे हरिला हाची बोध असे. म्हणजे गहिनीनाथांपासून आलेली निवृत्तीनाथ, ज्ञानदेव ही सगळी जी परंपरा आहे, ती परंपरा पुढे आपल्यापर्यंत आल्याचा बोध त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिल्याचं स्वामी या ठिकाणी सांगतात.
योगीराज हंसतीर्थ स्वामी यांना प्रत्यक्ष अनुग्रह लाभला तो परमपूजनीय सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचा. जे दत्त परंपरेत, नाथ परंपरेमध्ये 84 सिद्ध सांगितले जातात, त्या सिद्ध परंपरेतले परमपूजनीय सिद्धनाथ स्वामी, की ज्यांचं वायू रूपामध्ये संचरण असतं, सध्या अवस्थेमध्ये दर्शन हे क्वचितच विरळ्या माणसाला देहाकृतीच्या स्वरूपात दर्शन झालेलं आहे. पण फार कमी वेळा त्यांचं दर्शन आहे. महाराजांना प्रत्यक्ष दर्शन आणि अनुग्रह त्यांचा प्राप्त झाला. हा फार जुना काळ आहे. 1940च्या सुमारास बालाजी मंदिरामध्ये नगरमध्ये असताना त्यांना हा सगळा अनुग्रह प्राप्त झाला. त्याच्या आधी त्यांचा मोठा प्रवास होता. लहानपणीपासून त्यांच्या वडिलांच्या निमित्ताने घरामध्ये भागवत कथा श्रवण आणि त्याचं काही ना काही चिंतन ऐकायला मिळायचं. ते सगळं पूजेचं वातावरण घरामध्ये होतं, अध्यात्माचं वातावरण होतं, पण मूळचा पिंडच असा होता की ध्यान करायला आवडायचं. आणि त्या पद्धतीने हा सगळा प्रवास त्यांचा गुरुचरित्राचे 108 पारायण त्यांनी केली आणि त्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती यथायोग्य वेळी त्यांना झाली. आणि त्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी आणखी तीव्र अशी खडतर तपश्चर्या सुरू केली. खूप त्यांचे जवळपास 4 पूर्णत्वाने, ज्याला आपण 3.5 वर्षाचं पूर्ण गायत्रीचं अनुष्ठान जे म्हणतात, ते पूर्ण त्यांनी 4 वेळा पूर्ण केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप छोट्या छोट्या पाशुपत अशा पद्धतीची दीक्षा किंवा विराग दीक्षा किंवा त्यानंतर झालेली कायादग्ध संस्कार अशा पद्धतीने त्यांनी साध्य केलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, सगळ्या संतांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो की कुठल्या तरी विशिष्ट हेतूनं त्यांना या संतत्वाच्या जन्माला येण्याचं विधी विधीनुसार किंवा विधी नियमानुसार किंवा सृष्टीच्या रचयित्या भगवंताच्या परब्रह्माच्या योजनेनुसार त्यांना इथं पाठवलेलं असतं. कारण कुठला तरी एक त्यांचा त्या जन्मामधला किंवा त्या अवतारातला अंशरूपी अवतार जो काही धारण केलेला असतो संतांनी, काही ना काही त्यांचं एक विशिष्ट कार्य त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. जसं काही जणांच्या ठिकाणी आपल्याला नामसाधनेचं अधोरेखित केलेलं दिसतं, तसं महाराजांच्या बाबतीमध्ये शक्ती उपासना त्यांना सद्गुरु आज्ञेने त्यांनी केली. पण ही शक्तीची उपासना करताना, नाथ परंपरेनुसार आचरण करताना संसारातून परमार्थ, संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून परमार्थातल्या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचणं. बरं, ते एकट्यानं नव्हे तर उभयतांनी, पती पत्नींनी अशा पद्धतीने आचरण ठेवून परमपूजनीय सौभाग्यवती प्रेमानंदीनाथ, ब्रह्मीभूत प्रेमानंदीनाथ महाराज, त्या महाराजांच्या, योगीराज हंसतीर्थ स्वामींच्या सहधर्मचारी, त्यांनी अतिशय दोघांनी मिळून तपश्चर्या खडतर केली, शिवशक्तीची उपासना केली, नाथ परंपरेनुसार सगळे अनुष्ठान केले. आणि परमपूज्य सद्गुरू सिद्धनाथ महाराजांच्या आज्ञेनं ज्या वेळेला त्यांनी कायादग्ध संस्कार त्यांचा संपन्न झाला, तेव्हा त्यांच्या दोघांची पूर्वीची हरी आणि रमा अशी नावं होती, ती हरिहरानंदनाथ आणि प्रेमानंदनाथ अशी नंतर बदलण्यात आली. पती पत्नीने ऐसे वागावे, देहाचे सार्थक करून घ्यावे, जगदंबेसी प्रत्यक्ष पाहावे ह्याची डोळा, हे जे महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये सांगितलंय ते त्यांनी जगून दाखवलं. आणि हा जो काही त्यांचा पूर्ण प्रवास आहे, हा आपल्याला बरंच काही सांगून जातो. त्या चरित्राविषयी स्वतंत्र कधीतरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण श्रवण करू शकतो, करूयात. पण आजचा विषय महाराजांनी त्यांच्या संपूर्ण वाङ्मय, प्रचंड व्यापक असं महाराजांचं वाङ्मय, त्यांचं कार्यकाळ 1918 ते 1999 या कार्यकाळात महाराजांनी कार्य केलं. त्याच्यामध्ये अगदी लहान छोट्या छोट्या पदांची रचना, अभंगांची रचना, वेगवेगळ्या संतांच्या बद्दल असलेली रचना, त्यानंतर महाराजांनी सोनईमध्ये जे योगपीठासन यंत्र निर्माण केलं, की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वयंभू अशा रेणुका मातेची स्थापना करण्यात आली, त्या योगपीठासनाच्या यंत्राविषयी स्तोत्र किंवा असे वेगवेगळ्या देवतांचे आवाहन, पंचोपचार स्तोत्र, रामरायाचे सुद्धा सगळे राजोपचार त्यांनी रचना केलेली आहे. सद्गुरूंची राजोपचाराची रचना महाराजांनी केलेली आहे. अशा अनेक वाङ्मयाच्या प्रकारांची रचना, भारुडाची रचना केलेली आहे. या सगळ्या वेगवेगळ्या रचनांमध्ये प्रामुख्याने मोठ्या स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये वाङ्मय आहे, असा एक मोठा ग्रंथ आपल्या आजच्या चिंतनाचा विषय आहे, तो म्हणजे श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथ. या ग्रंथाच्या बद्दल काही वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. या ग्रंथाचं काही महत्वाचे बिंदू की जे सगळ्यांसमोर आले पाहिजेत, हे अधोरेखित बिंदूंपैकी सगळ्यात महत्वाचा आहे विषय की श्रीमद देवी भागवत महापुराण जे आहेत, 18 पुराण जी श्री व्यासजींनी ज्याची रचना केली, त्यातल्या
भागवतावरती, श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंधावरती ज्या पद्धतीने संत एकनाथांनी एकनाथी भागवत ही टीका लिहिली, त्या टीकेची रचना केली, त्याच पद्धतीने श्रीमद देवी भागवत या ग्रंथाच्या 9व्या स्कंधावरती श्री शक्ती सामर्थ्य परांबेका उपासना हा ग्रंथ या ठिकाणी रचला गेला. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जे हंसतीर्थ स्वामींचे वडील आणि त्यांचे प्रत्यक्ष गुरु सिद्धनाथ महाराज या उभयतांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सगळी साधना पूर्ण करून त्यांनी 4ही आश्रम पूर्ण केले. संन्यास जेव्हा ग्रहण केला त्याच्या आधी काही काळ आणि संन्यास दीक्षेनंतर त्यांना सद्गुरूंची त्या दरम्यान आज्ञा झाली की अशा पद्धतीच्या ग्रंथाची रचना आपल्याला करायची आणि मग तोच ग्रंथ किंवा त्याच स्कंधावरती का रचना करायची अशी जेव्हा चिंतनाचा विषय आला तेव्हा 9व्या स्कंधाचं असं महत्व सांगितलं जातं की जसं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला 10वा स्कंद हा भगवंताच्या लीलांचं वर्णन आहे आणि तो भागवताचं हृदयस्थान मानला जातो, अगदी त्याच पद्धतीने श्रीमद देवी भागवताचा 9वा स्कंद हा हृदयस्थान मानला जातो देवी भागवत या ग्रंथाचा. आता या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये आपण जर का ग्रंथाचं पूर्ण जर का आपण अवलोकन केलं तर याच्यामध्ये 51 अध्याय आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी रचलेले दिसतात. प्राकृत भाषेतला हा ग्रंथ आहे. 51 अध्यायांमध्ये 50 अध्याय जे आहेत ते 9व्या स्कंदावर आधारित आहे. मूळ 9वा स्कंद जर का आपण बघितला श्रीमद देवी भागवत ग्रंथामधला तर मूळ देवी भागवतामध्ये आपल्याला 37 अध्याय आपल्याला दिसतात आणि त्या 37 अध्यायांच्या आधारानं 50 अध्यायांची रचना या ठिकाणी स्वामींनी केलेली आहे. आणि 51वा अध्याय हा 8व्या स्कंदातला घेतला. 8वा स्कंद जो आहे त्याच्यातला 17वा अध्याय आहे शिशुमार चक्र. त्याचं वर्णन, त्या शिशुमार चक्र किंवा शिशुमार चक्राचं सगळं वर्णन, विश्लेषण आणि त्याचं स्तवन स्तोत्र, त्याच्याबद्दलची पूजाविधी हे सगळं 51व्या अध्यायात. म्हणजे एकूण 51 अध्यायांनी असा परिपूर्ण अशा पद्धतीचा हा ग्रंथ या ठिकाणी आपण आज चिंतनाला घेतलेला आहे. प्राकृतामध्ये या ग्रंथाचं महत्व आपल्या समोर मांडण्यासाठी स्वामींनी सुरुवातीला उपोद्घात आणि 5 फलश्रुतीचे स्वतंत्र अध्याय दिलेले आहेत. उपोद्घात या ठिकाणी महाराजांनी ज्या पद्धतीने दिलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या लेखणीतनं तो आलेला आहे, त्या ठिकाणी महाराजांनी अगदी विश्लेषित करून सांगितलेलं आहे की हा ग्रंथ कशा करता आहे, या ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत, या ग्रंथाचा प्रयोजन काय आहे, हे सगळं व्यवस्थित त्या उपोद्घातामध्ये दिलेलं आहे. उपोद्घाताला लागूनच 5 असे फलश्रुतीचे अध्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. उपोद्घातामध्ये जो काही अनुबंध चतुष्टय आपल्याला दिसतो, अनुबंध चतुष्टय, आपण भागवत ग्रंथासारख्या ग्रंथांच्या बाबतीमध्ये विषय ग्रंथाचा कुठला आहे, ग्रंथाचं प्रयोजन कुठलं आहे, ग्रंथाचा अधिकारी कुठला आहे आणि संबंध, या सगळ्या गोष्टींचा परस्परांशी असलेला संबंध, या अर्थाने अनुबंध चतुष्टय सामान्यतः लक्षात घेतलं जातं. आता ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय लक्षात घेण्याचा हेतू अगदी सरळ सोपा आहे की कुठल्याही ग्रंथाच्या बाबतीमध्ये आपल्याला तो ग्रंथ किती उपयोगाचा आहे हे जर का बघायचं असेल किंवा त्या ग्रंथाचं जर का आपल्याला व्यवहारातलं उपयोगित्व जाणून घ्यायचं असेल तर आपण त्याचा अनुबंध चतुष्टय लक्षात घेतला पाहिजे. कारण अनेकदा असं होतं की लोक पारायण करण्यासाठी ग्रंथ खूप उपयोगाला आणतात, पारायण खूप वेळा करतात, पण त्यातला मतितार्थ लक्षात न आल्यामुळे, त्याचा अनुबंध चतुष्टय लक्षात न घेतल्यामुळं तो व्यवहारात आणला जात नाही आणि मग त्याचा उपयोग शून्य असतो. कारण कितीही पारायण केली आणि व्यवहारात तो ग्रंथ आपण जगू शकलो नाही तर त्या ग्रंथाचा उपयोग शून्य. म्हणजे त्याच्यातलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, फक्त त्याचा दंभ आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो की आपण इतके पारायण केली किंवा इतक्यांदा तो ग्रंथ वाचला वगैरे. तर या ग्रंथाच्या बाबतीत श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना या ग्रंथाच्या बाबतीमध्ये अनुबंध चतुष्टयाचा जर आपण विचार केला तर या ग्रंथाचा मूळ विषय आहे श्री भगवती. मूळ भगवतीचं जे मूळ रूप आहे, तिच्या मूळ पंचधा प्रकृती किंवा तिचे कला स्वरूपात जे काही अवतार झालेले आहेत त्यांचं वर्णन करून पूजन स्तोत्र विधी सगळे एकत्रित संकलित स्वरूपात एकत्रित असावेत, अशा अर्थाचा हा विषय आहे की भगवतीच्या मूळ स्वरूपाचं, तिच्या कलांचं वर्णन, त्यांचं पूजन, त्यांचं स्तवन या सगळ्याचं संकलित एकत्रीकरण असावं, असा ह्या सगळ्याचा विषय आहे. त्याचं प्रयोजन काय आहे ते स्पष्टपणे उपोद्घातामध्ये महाराजांचं वाक्य आहे, शक्ती सामर्थ्य परांबिका उपासनेद्वारा ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मोपासना, अद्वैत भावाची प्राप्ती हे
याचं या ठिकाणी प्रयोजन आहे. आणि अधिकारी कोण आहे? महाराजांनी उपोद्घातामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की विशेषत्वाने त्या आपण जे म्हणतो की आश्रम व्यवस्था आपल्याकडे होत्या, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तर प्रत्येक आश्रम व्यवस्थेनुसार आपल्याकडे उपासना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर विशेषत्वाने महाराजांनी असं सांगितलंय की गृहस्थाश्रमात राहणाऱ्या मुमुक्षु वृत्ती असणाऱ्या साधकांसाठी हा ग्रंथ किंवा या ग्रंथाची रचना. त्यात स्पष्ट उल्लेख महाराज देतात की संसारामध्ये राहताना, व्यवहारामध्ये आपल्याला गृहस्थाश्रमात वावरताना अनेक जणांचा सहवास असतो. म्हणजे आपले पती पत्नी, घरामध्ये त्यांची मुलं, सासू सासरे किंवा त्यांचे नातेवाईक, कुठलाही सण उत्सव समारंभ हा साजरा करणं, या निमित्ताने एकत्रित सगळ्यांना हा सगळा गाडा संसाराचा पुढे न्यायचा असतो. ते करताना संसार सांभाळून आपल्याला परमार्थामध्ये गती प्राप्त व्हावी असं ज्यांना वाटतं, अशा व्यक्तींकरता त्या ठिकाणी अधिकारी पद स्वामींनी सुचवलंय. आता ह्याचा संबंध म्हणून विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा गृहस्थी मुमुक्षु साधकाला ब्रह्मोपासनेचं साध्य जर का साध्य करायचं असेल, साधायचं असेल, तर सगुणोपासना भक्तियुक्त कर्म त्याने करणं अपेक्षित आहे. कारण महाराज या ठिकाणी संबंध असा सांगतात की फक्त शब्दांनी पांडित्य मिळवणारे खूप असतात, ज्ञान मिळवणारे खूप असतात, पण ज्ञान मिळून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ते व्यक्त स्वरूपामध्ये ते ज्ञान जगता आलं पाहिजे. ते कर्माच्या माध्यमातून ती उपासना साध्य करता आली पाहिजे. आणि बऱ्याचदा हीच गडबड होते की व्यवहारात जेव्हा सगुण उपासना आपण करायला येतो, त्यावेळेला आपल्याला दैव साथ नसते देत किंवा अन्य काही. तर ही सगळ्या देवतांना साध्य करणं, हे शक्तीची भगवतीची जी रूप आहेत, ती व्यवहारात जी आपल्याला कर्म करण्याकरता मदत करतात, त्यांची या ठिकाणी अंशरूपाने आपल्याला जे काही वर्णन पुढे मिळतं, त्या पद्धतीने जर का आपण गेलो तर आपल्याला आपल्या साधनेमध्ये अडथळा येत नाही, हे स्वामींना या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे संसाराविषयी अधिकारी व्यक्तीला, म्हणजे आपण जे म्हणतो की साधन चतुष्टय, की ज्याच्यामध्ये वैराग्य, विवेक, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी प्राप्त असणाऱ्या व्यक्तीनं या ग्रंथाकडं वळावं किंवा त्याची पारायण भक्ती श्रद्धेनंच करावी. त्या अधोरेखित करतात भारतखंडा माझी, भारतखंडाविषयीचं आणि मुमुक्षत्व किंवा साधक वृत्तीचा तो असला पाहिजे किंवा श्रद्धावान व्यक्ती असला पाहिजे, असं वारंवार त्या ठिकाणी वर्णन आपल्याला बघायला मिळतं. प्रस्तुत हा ग्रंथ थोडक्यात भक्तिप्रधान असा आहे. त्याद्वारे शक्तीच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ग्रंथाच्या माध्यमातून झालेला दिसतो. हा सगळा जो काही उपोद्घात आहे, त्याच्यामध्ये एक आणखीन महत्वाचं वर्णन, एक 2-3 गोष्टी या ठिकाणी आहेत, त्या खूप महत्वाच्या आहेत. मूळ ग्रंथामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं महत्व उपोद्घातात स्वामींनी अतिशय सुंदर सांगितलंय की माया, म्हणजे मूळ सृष्टी उत्पत्ती कशी होते, तर ती निर्गुण स्वरूपातलं जे परब्रह्म तत्व आहे, ते जेव्हा व्यक्त रूपात येतं, तेव्हा माया रूपामध्ये व्यक्त झाल्यावर त्या माया सुद्धा पुन्हा 2 प्रकारच्या, ब्रह्मरूपी माया, मोहरूपी माया. ब्रह्मरूपी माया ही कायम ब्रह्मस्वरूपाशी एक रूप असते आणि परब्रह्माची अनुभूती आल्याचं जे आपण म्हणतो ते अनुभूती तिच्यामुळे असते. पण मोहरूपी माया ही सगुण साकार त्रिगुणात्मक स्वरूपात असते आणि आपल्याला या ठिकाणी तिच्याविषयी मातृभाव, महाराज हे स्पष्ट सांगतात की सगळी सृष्टी ही माया, मोहमायेनी ग्रासलेली आहे. त्रिगुणात्मिका स्वरूपा अशी ती जगदंबा प्रकृती मूळ स्वरूपात आहे. तिच्याविषयीचं मातृभाव जर का आपल्यात प्रगट झाला, तर तिच्या कृपेने योग्य सद्गुरूंची प्राप्ती होते आणि मग त्या सद्गुरूंची त्या तळमळीने आपण त्यांनी सांगितलेली साधना केली तर त्यातनं मुक्त अवस्था मिळू शकते. ओम सोहम आपण म्हणतो ना की सोहम साधना किंवा तत्वमसी अशा पद्धतीची स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. ब्रह्मोपासनेची प्राप्ती आपल्याला त्यातनं होऊ शकते. नाव जे आहे ग्रंथाचं, महाराजांच्या लिखाणाचं हे वैशिष्ट्य आहे. या ग्रंथामध्ये आणि अन्य काही ग्रंथांमध्ये स्वामींच्या देवी गीता म्हणून पण एक त्यांचा ग्रंथ आहे, देवी भागवताच्या 7व्या स्कंदावर 8 अध्यायाचा, त्यात सुद्धा आपल्याला एकेका शब्दाची फोड करून त्याचं विश्लेषण करण्याचं खूप छान पद्धत आपल्याला या ठिकाणी या ग्रंथामध्ये बघायला मिळते. श्री स र ई अशा पद्धतीने श्री या शब्दाची जर फोड केली तर त्या ठिकाणी त्रिगुणांवरती विजय मिळवणार शक्ती, याची फोड केली तर पंचमहाभूतांची उपासना त्या ठिकाणी साध्य होणार आहे. सामर्थ्य या शब्दाच्या माध्यमातून अष्टदोष निवृत्ती किंवा अष्टसात्विक भाव प्राप्ती आपल्याला होऊ शकते. परांबिका या शब्दातून षडरिपूंचं दमन
आरोग्याची साधना, षड्गुण, आपल्या ऐश्वर्याची प्राप्ती, 36 तत्वांचं आवरण आपलं निघून जाऊ शकतं आणि त्यातनं आपल्याला मुक्त अवस्था प्राप्त करता येते. हा बोध केवळ त्या नावातनं आपल्याला घेता येतो. जगदंब या शब्दाची फोड सुद्धा स्वामी खूप सुंदर करतात. अशा अनेक पद्धतीने शब्दांची फोड करणं, त्या फोड केल्यानंतर शब्दाचा अर्थ समजून घेणं आणि हे जर का कोणाला जर खरंच त्याच्यामध्ये रुची असेल, आवड असेल, साधक वृत्तीचा व्यक्ती असेल, तर त्यांना खूप काही गोष्टी या ग्रंथातून निश्चित मिळणार आहेत. या ठिकाणी 51 मातृकांचा विचार फार महत्वाचा अधोरेखित केलेला आहे, की स्वर व्यंजन स्वरूपामध्ये आपण जे पाणिनीय व्याकरणामध्ये पण अभ्यासतो, की डमरूद्वारे, शिवांच्या डमरूद्वारे मातृकांची निर्मिती झाली. त्या 51 मातृकांचा जर का आपण विचार केला, तर निर्गुण अवस्थेतनं सुगुणाची निर्मिती होताना ओंकार ही पहिले अक्षर ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म आपण म्हणतो, त्यातनं जर सगळे मातृका निर्माण झाल्या असतील, तर त्या प्रकृतीमय आहेत. तर त्या अक्षरांना सुद्धा आपण भगवतीचं स्वरूप मानलेलं आहे महाराजांनी. आणि त्या 51 मातृकांवरती आपण चिंतन कसं करावं, त्या 51 मातृकांची साधना कशी करावी, यासाठी 12 पद्यांची रचना या उपोद्घातात दिलेली आहे. भजनं आहेत. त्या 51 मातृकांची आपल्याला साखळी जी असते ती कुठेतरी मोडीत काढून त्या तत्वाशी आपल्याला एकरूप होण्याची संधी, ब्रह्म स्वरूपाची अनुभूती घेण्याची संधी मिळू शकते, हे महाराजांना सांगायचंय. ते सांगतात की हीच माया जगा रडविते, हीच माया जगा हसविते, हीच माया जगा अन्न पाणी देते, कार्यकारण हीच जाण. मोहरूपी माया ही असून ब्रह्मरूपात सदैव जाण, फक्त ऐक्य भाव देण्या कारण मुक्तीची ही असे साधन. त्यात शक्ती ब्रह्माचे ऐक्य असून शेवटी भक्त परब्रह्मात जाई मिळून, द्वैत काही शिल्लक नसून नामगर्जना करी जगदंब जाण. श्री शक्ती सामर्थ्याचे ठाई 51 अध्याय हेची राही, त्यात घ्यावे उमजून सर्व काही, हरी हा रेणुका शरण. हरी हे महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे आणि ते वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी ग्रंथामध्ये पाहायला मिळते. आता या सगळ्या उपोद्घाताचा शेवट करताना महाराज स्वामी त्या ठिकाणी सांगतात की हे सगळं ठीक आहे, मायेवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे, सद्गुरूंची भक्ती करायची आहे, साधना करायची आहे, पण हे सगळं करताना काळ आपल्याला अनुकूल असायला पाहिजे. आणि काळाची अनुकूलता मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला काय 12 घरांचं पत्रिका आपण जेव्हा मांडली जाते, जन्मपत्रिका कुंडली, त्याच्यातले जे 12 घरं आहेत, त्या 12 घरांचा अभ्यास, चिंतन या ठिकाणी उपोद्घातात महाराजांनी आपल्याला दिलेलं दिसतं, की काळ अनुकूल हवा असेल तर त्या 12 स्थानांचं आपल्याला पूजन केलं पाहिजे. आणि याचसाठी या ग्रंथातला जो 51वा अध्याय आहे तो शिशुमार चक्र ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने त्याचा आपल्याला संदर्भ दिलेला आढळतो. आता हा झाला उपोद्घाताचा भाग. मूळ ग्रंथाकडे जाताना पुन्हा मध्ये फलश्रुतीचे 5 अध्याय आहेत. त्याच्याविषयी थोडक्यात जाणून मग मूळ ग्रंथाचं चिंतन आपण सुरू करूयात. फलश्रुतीच्या अध्यायामध्ये रूपक कथा दिलेली, अतिशय रंजक अशी ती कथा आहे. रंगनाथ नावाचे एक ब्राह्मण कर्नाटक देशामधले आहेत, त्यांची सुशीला नावाची पत्नी आहे. ते जे ब्राह्मण आहेत ज्ञान संपन्न आहेत, पण अहंभाव जागृत झाल्यामुळं ते थोडेसे व्यवहारातून बाजूला जातात आणि ग्रामस्थ, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, घरातली मंडळी थोडी व्यभिचाराला लागतात, त्यांना नावं ठेवायला लागतात. पण त्यांची पत्नी सुशीला मात्र ठाम असते, एकनिष्ठ असते, जगदंबेशी एकरूप असते आणि ती मात्र कायमस्वरूपी जगदंब नामात रमलेली असलेल्या पाहताना ती कशी स्थिर राहते, मी मात्र वाहावत गेलो, याची जाणीव त्या रंगनाथजींना जेव्हा होते, तेव्हा ते सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी जगदंबेला प्रार्थना करतात आणि जगदंबेच्या कृपाने त्यांना एकनाथ दीक्षित नावाचे सद्गुरू प्राप्त होतात आणि ते त्यांना शक्ती सामर्थ्य उपासना ग्रंथाची पारायण करायला सांगतात 51. आणि मग त्या 5 अध्यायांमध्ये त्यांची ती भेट कशी झाली, मग त्यांना दिनचर्या कशी सांगितली, म्हणजे ते सांगतात की याचे 51 अध्याय असून 51 करी पारायण, बहिर्मुख वृत्ती नष्ट होऊन अंतर्मुख वृत्ती होईल पहा, तेणे खऱ्या ज्ञानाची प्राप्ती जाण, तुला होईल निर्माण, माझे स्वरूप तुला कळून आनंदाशी पावशील. ही भगवती स्वतः त्या ठिकाणी सांगतीये सद्गुरूंच्या माध्यमातून. आणि हे पारायण कसं करावं यासाठी तुला सद्गुरू मार्गदर्शन करतील, हे भगवतीने दृष्टांतात सांगितलं. आणि मग सद्गुरू त्यांना यम नियम, जे आपले 10 यम 10 नियम अष्टांग योगामध्ये सांगितलेले आहेत, ते त्या ठिकाणी केलेलं आहे. अधोरेखित काय केलेलं आहे की यम 10 आणि नियम 10 असे जे 20 यम नियमांची जी संख्या आहे त्याला विसा यंत्र म्हटलेलं आहे.
ते विसा यंत्र जर का साध्य झालं तर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि द्वेष कोणाचा करू नको, अहंभाव हा धरू नको, त्याग वृत्ती देई बा. ऐसा मलत्याग, दिनचर्या पण खूप सुंदर वर्णन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ऐसा मलत्याग केला असता, खरा शौच साधेल तत्वता, कुथत बसशील प्रपंच वार्ता, अंती काय साधेल. अगदी सुंदर सांगतात की तुम्ही प्रपंचात न अडकता परमार्थामध्ये खरा खरा मलत्याग करा आणि द्वेष आदी जे काही मल आहे आपला तो सगळा तुम्ही त्याग करा. अशा पद्धतीने या फलश्रुतीच्या अध्यायामध्ये खूप सुंदर प्रकारे ग्रंथाचं महत्व महाराजांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त 51 अध्याय आपल्याला थोडेसे स्पर्श करून त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 51 अध्यायांचा जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 5857 ओव्या आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे. म्हणजे प्रकरणांची संख्या जर बघितली तर पहिलं प्रकरण त्याच्यामध्ये 51 अध्याय. 51 अध्यायाचं जे काही मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये प्रकरणांचा सुद्धा विभागवार आपण विचार करू शकतो. पहिलं प्रकरण 51व्या अध्यायाचं एका अध्यायाचं शिशुमार चक्र महात्म्य अशी. दुसरा याच्यामध्ये पंचदहा प्रकृतीचं वर्णन आहे. असे जवळपास 21 प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये 50 अध्यायांची विभागणी आपण अभ्यासाकरता करू शकतो. पण ओव्हरऑल 51 अध्याय, प्रकरण 21 आणि ओवी संख्या 5857. आता या सगळ्या अध्यायांचं एक जस्ट आपण जाता जाता प्रत्येक अध्यायाचं मी महत्व सांगायचा प्रयत्न करतो. पण मूळ मुद्दा असा आहे की कुठल्याही परंपरेमध्ये आपण असू तरी शक्ती उपासना म्हणजे आपल्याकडे ज्याला आपल्या घरामध्ये परंपरेनुसार कुलदेवता आणि जे काही कुळाचार असतात त्यानुसार उपासना करणारी जी कोणी व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला या ग्रंथातनं निश्चित काहीतरी मिळेल. अशा पद्धतीची या ग्रंथाचा अभ्यासार्थ, आचरणार्थ, चिंतनार्थ आवर्जून सगळ्यांनी अवलोकन करावं अशा पद्धतीचा ग्रंथ. पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये मूळ सृष्टीची उत्पत्ती होताना, आता साधारण आपण जेव्हा विचार करतो की सृष्टी जी काही निर्माण झालेली आहे त्या सृष्टीच्या मुळाशी असलेलं परब्रह्म तत्व आणि त्या तत्वापासून निर्गुणातनं सगुण जेव्हा निर्माण होणार आहे तेव्हा निर्माण झालेल्या सगुणाच्या म्हणजे प्रकृती स्वरूपाचं जे काही वैशिष्ट्यपूर्ण विभागणी आहे, अख्खी प्रकृती एकच आहे, त्यात तसा भेद नाहीये. म्हणजे आमच्याकडे आता आम्ही आयुर्वेद जेव्हा शिकवतो त्यावेळेला 5 वायूचे प्रकार आपण सांगतो की प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पण 5 प्रकार आहेत म्हणून वायू वेगवेगळा नाहीये, शरीरात वात एकच आहे. पण आपल्याला समजण्यासाठी आपण त्याचं विभागवार त्याची नावं समजून घेतो की अधोभागामध्ये जो काम करतो तो अपान, वरच्या भागात काम करतो तो व्यान आणि प्राण. म्हणजे या पद्धतीने प्राण उदान वरती करतात, व्यान सगळ्या शरीरात वायू फिरतो. हे जसं आपल्या समजण्यासाठी आपण विभागवार अभ्यासार्थ, चिंतनार्थ जी वर्गीकरण करतो त्याच पद्धतीने जे वर्गीकरण आहे ते प्रकृतीचं आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी केलेलं दिसतं. ते अगदी मूळ देवी भागवताच्या संदर्भानुसारच आहे. पण महाराजांनी ओव्या प्राकृतात देताना ते खूप सोपं करून आपल्यासाठी दिलेलं आहे. सृष्टी उत्पन्न करण्यासी परम प्रवीण शक्ती साची, म्हणून म्हणती देवीसी प्रकृती नामे हेची बा. दुर्गा म्हणजे गणपती बाप्पाची आई असं तिला त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलेला आहे. लक्ष्मी, सरस्वती, गायत्री किंवा सावित्री तिला म्हणतात आणि राधा, या 5 मूळ प्रकृती सांगितल्या. अख्ख्या सृष्टीमध्ये दुर्गा मातेची लक्षणं जर आपण बघितली तर कुठल्याही गोष्टीला अस्तित्व असणं हे तिच्या अंतर्गत येतं. कुठलीही गोष्ट आहे त्यानंतर तिच्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते सगळे लक्ष्मी या प्रकृतीच्या प्रकाराच्या अंतर्गत आपल्याला बघता येतं. या सगळ्याचे डिटेलमध्ये गुणांचं वर्णन त्या ठिकाणी या अध्यायात आपल्याला दिलं दिसतं. तसंच त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करण्याची कुठल्याही वस्तूमध्ये किंवा त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण त्यातलं जे काही ज्ञान असेल ते त्याच्यात सरस्वती रूपाणी आहे. जो जीव असतो त्या जीवाला जी काही काहीतरी संपादित करण्याची इच्छा असते कुठली तरी गोष्ट, त्याकरता गायत्री, सावित्री मातेचं वर्णन आहे. आणि या सगळ्या आपल्या जगण्यातनं अंतिमतः परब्रह्म तत्वाचा जो आनंदाचा भाग आहे तो आपल्याला प्राप्त करण्यासाठी जो काही सगळा आपला प्रवास असतो त्या ठिकाणी आपल्याला राधेचं स्थिती किंवा राधेचं अस्तित्व म्हणजे परमोच्च आनंद, अशा पद्धतीने हे सगळं प्रकृतीचं वर्णन खूप सखोल आहे. या 5 प्रकृतींच्या व्यतिरिक्त तुलसी माता, गंगा, जरत्कारू म्हणजे नागमाता, देवसेना, षष्ठी देवी, मंगलचंडी,
कालिका माता, वसुंधरा, दक्षिणा देवी, स्वाहा देवी, स्वधा देवी, स्वस्ती म्हणजे वायूची पत्नी, पुष्टी म्हणजे श्री गणेशाची पत्नी, तुष्टी म्हणजे अनंताची पत्नी, धृती म्हणजे कपिलाची पत्नी, सती म्हणजे सत्याची पत्नी, दया म्हणजे मोहाची पत्नी, प्रतिष्ठा म्हणजे पुण्याची पत्नी, कीर्ती म्हणजे सुकर्माची पत्नी, प्रिया म्हणजे उद्योगाची पत्नी, प्रभा किंवा दहिका ही तेजाची पत्नी, जर म्हणजे म्हातारपण किंवा मृत्यू ही ज्वर नावाच्या गोष्टीची पत्नी. म्हणजे ज्या ज्या आपल्याला सृष्टीमध्ये शक्ती किंवा व्यक्त रूपात कार्य घडताना दिसतं, त्या आपल्याला भगवतीचं स्वरूप कसं आहे, महाराज नेहमी त्यांच्या भजनामध्ये सर्व रूपे जगदंब राधा कृष्ण हर गोविंद असं म्हणायचे. त्याचा अनुभव हे वाचल्यानंतर आम्हाला अधिक स्पष्ट झाल्यासारखा जाणवतो की प्रत्येक चराचरातली गोष्टीमध्ये भगवतीचं स्वरूप, अस्तित्व कशा पद्धतीने आपल्याला बघता येईल. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा ह्याच पंचधा प्रकृतींचा आपल्याला पुढे सत्ता ज्ञान समृद्धी जाणं, संपत्ती संतती देणारी असून यशबल यांचा वाचक जाणं भग शब्द असे पहा. भग या शब्दाचा अर्थ काय आहे की सत्ता ज्ञान समृद्धी संपत्ती संतती देणारी अशी जी ती भगवती, ही शक्ती सर्व काल जाणं भग स्वरूप असून म्हणून हिला म्हणती भगवती, भगवती नामाने पुकारिती. आत्मा हा सदैव जाणं भगवती शक्तियुक्त असून म्हणून त्याला म्हणती भगवान. सर्व ही वेद वेत्ते पहा. सगळे वेद वेत्ते काय म्हणतात की भगवान म्हणतात भगवंताला, कारण ते परब्रह्म तत्व शक्तियुक्त आहे, भगवती आहे म्हणून भगवान, अशा पद्धतीने. हे दुसऱ्या अध्यायातले काही. तिसऱ्या अध्यायातले काही श्लोक आहेत. नारद ऐकावे तुची जाण, महाविराटाच्या प्रत्येक रोमारोमातून एक एक विश्व हे निघून असंख्य गणना झाली पहा. म्हणजे पहिल्यांदा प्रकृतीच्या 5 प्रकारांची निर्मिती कशी झाली, तिची व्याप्ती काय मोठी आहे हे दुसऱ्या अध्यायामध्ये मांडलेलं दिसतं. तर तिसऱ्या अध्यायामध्ये त्या व्याप्तीची आणखीन खुलासा करत विराट पुरुष, त्यातनं विराट म्हणजे एकेका रंध्रामध्ये आपले ब्रह्मांड, आपल्या असंख्य ब्रह्मांड आहेत असं आपण जे बोलतो ते आपल्याला डोळ्यापुढे आणण्यासाठी हे वर्णन वाचावं असं मला वाटतं, कारण वाचल्यावरती जास्त ते आणखीन आपल्या समोर स्पष्ट होतं. प्रत्येक अध्यायात इथून पुढे आता प्राकृतातील एक एक स्तोत्र आपल्याला बघायला मिळणार. म्हणजे अध्याय क्रमांक 4 नंतर आता एकेका देव भगवतीच्या एकेका रूपाचं वर्णन, मग त्याचं पूजन कसं करायचं, स्तवन कसं करायचं, त्याचं मंत्र कोणता, याचे विधी महाराजांनी दिले. आणि त्याहून पुढची गोष्ट ते अत्यंत फलदायी आहेत. म्हणजे ते स्तोत्र जे आहेत ते प्रत्येकाला ती गोष्ट प्राप्त करून देणारेच आहेत. अर्थातच त्याला श्रद्धा पाहिजे आणि त्या श्रद्धेला भगवतीने स्वीकारल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव परंपरेमध्ये अनेक जण घेतात आणि जे जे श्रद्धेनं वाचतील त्यांना आल्याशिवाय राहत नाही. तर चौथ्या अध्यायातले काही, तरी याची चर्चा करू नको, अभक्ताला सांगू नको, विद्वानांचा अपमान नको, त्याची शरण जाई पहा. म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख आहे की अभक्ताला या ग्रंथातलं जे काही आहे ते सांगू नये, कारण हा वाद घालण्याचा मुद्दा नाहीये. ज्याला या ब्रह्मांडाची निर्मिती, प्रकृती, पुरुष हे जे आपलं तत्वज्ञान आहे हे मान्य आहे, स्वीकारलेलं आहे, त्यांच्याच ह्या सगळ्या आधारावर ह्या सगळ्या म्हणजे अनेक देवी रूपांची स्तुती स्तोत्र ही सगळी दिलेली मान्य कोणाला होतील, त्यांना ह्या मूळ संकल्पना मान्य आहेत. ते स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. चौथ्या 5व्या अध्यायामध्ये सरस्वती मातेचं रूपाचं वर्णन, त्या ठिकाणी सरस्वती मातेचं जे काही स्वरूप, त्याचं पूजा विधी सगळं दिलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये श्री शक्ती सामर्थ्या विण ज्ञान प्राप्त होत नाही जाण, सर्वस्वी आलो शरण याज्ञवल्क्य बोलती. म्हणजे मूळ देवी भागवत, त्याच्यावरती असलेल्या वेगवेगळ्या टीका, अशा सगळ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला महाराजांचे संदर्भ साकल्याने या सगळ्या त्यांच्या अध्यायांमध्ये बघायला मिळतात. 6व्या अध्यायामध्ये स्त्री ही सहज ऐकणारी असावी, हट्टी ही नसावी, सुशीलतेने राहावी गृहा माझी पहा, पतिव्रता स्त्री मिळता जाण, त्यालाच सुख मिळे जगी जाण, परलोक हा संपादन होऊन सच्चिदानंदी रमतो पहा. म्हणजे संसारातील पती पत्नीचे आचरण कसे असावे याचाही त्यांनी दाखला दिला. म्हणजे माझं खरं तुझं खरं आपल्याला काही इथं स्त्री पुरुष भेदभाव अपेक्षित नाहीये, पण स्त्रियांचं आचरण आणि पुरुषांचं या पद्धतीने त्यांनी जगून दाखवलेलं आहे महाराजांनी. आणि त्या आचरणाचे दाखले या ठिकाणी त्यांनी या संदर्भाने दिलेत. म्हणजे जो काही संदर्भ ग्रंथामध्ये आलेला आहे तो सगळा सांगताना सरस्वती मातेचं वर्णन, त्याच्या पुढचं श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नीमधला संवाद सांगताना हे सगळे मुद्दे पुढे येतात. 7व्या अध्यायात ते सांगतात की सद्भक्ताचं लक्षण आहे, ते गुप्त तत्व आहे की कोणतेही उदक तीर्थ नसून, मृत्तिका पाषाण रूपी देव नसून, भक्त जेथे मानिती तीर्थ जाणं तेच तीर्थ होईल पहा.
म्हणजे उगाच कुठल्या तरी दगडाला देवत्व येत नाही, कुठल्या तरी पाण्याला तीर्थत्व येत नाही. तिथं भक्तांनी त्यांना मानावं लागतं. जेथे भक्त देव मानिजे तीच मृत्तिका पाषाण देव होतो, ऐसी आहे भक्तांची ख्याती, पवित्र करीती जगा पहा. आणि मग हे भक्ताचं महात्म्य सांगताना सद्भक्ताचं वर्णन म्हणजे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मूळ देवी भागवताचा संदर्भ घेऊन मांडणी जरी असली तरी प्राकृतात घेताना महाराजांनी, योगीराज हंसतीर्थ स्वामींनी अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं प्रबोधन केलंय. आणखी पुढे काही गोष्टी येतील थोड्या, आता ओव्या काही मला वाचून दाखवायचे वाटतं त्या आवर्जून घेतो आणि काही संदर्भ देऊन पुढे जाऊयात. गावोगावी जाऊन माझे भजन करीती रात्रंदिन, सर्व भारत घंटात हिंडून तीर्थयात्रा करीती पहा. अशा भक्तांचा जाणं, ह्यांचा जन्म अतिदुर्लभ असून हे मानवाचे प्रत्यक्ष तीर्थ जाणं जगा माझी बिरवती. सद्भक्तांचं वर्णन आलंय. हे सद्भक्त का महत्वाचे, तर त्यांचं पुढं संदर्भ येतो की मग ते कशा पद्धतीने आपल्याला त्यांचा संग झाला पाहिजे, हे सद्भक्त भगवंताला कसे प्रिय असतात असं ते सगळं पुढं वर्णन आलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये कलियुगाचा संदर्भ दिलाय. संध्या कोणी करणार नाही, यज्ञोपवीत घालण्याची लाज पाही, षोडश संस्कार बंद होई, चारी वर्ण लोप पावतील, म्लेंछाप्रमाणे होईल आचरण, शास्त्राला देतील सोडून, म्लेंछ शास्त्र शिकतील जाणं, भारतीय जनता पहा. यातून कलियुगाचं सगळं कल्की अवतारापर्यंत कसं अवतार होईल आणि कल्की अवतार झाल्यावर भगवंताच्या त्या अवतार कार्यानंतर पुन्हा सत्ययुगाची कशी स्थापना होईल, हा सगळा काल महिमा त्यांनी त्या ठिकाणी या 8व्या अध्यायात सांगताना ब्रह्मदेवापासून जाणं, तृणगवतापर्यंत जाणं, सर्व प्राकृतिक असून सर्व नश्वर असती पहा, प्रकृतीपासून होणारे उत्पन्न, सर्व वस्तूंचा क्षय जाण, दिसते ते नष्ट होते म्हणून जग हे मिथ्या असे पहा. सृष्टीला कारणीभूत जाणं, परब्रह्म परमात्मा असून नित्य सत्य तो सनातन स्वतंत्र असे पहा. म्हणजे शिवशक्ती हे एस्टॅब्लिश करताना मूळ वेदांत तत्वज्ञानाला, अद्वैतवादाला प्रत्येक वेळी स्पर्श केलेला आहे, ते अधोरेखित केलेलं आहे. पृथ्वी, आता 9व्या अध्यायामध्ये पृथ्वी वसुंधरा देवी स्तवन पूजन महती, हे वसुधे हे पुण्य दे, हे भवे देवी जाण, तू सर्व धान्यांचे स्थान असून साष्टांग नमन करतो पहा. अतिशय सुंदर वेगवेगळे शब्द वापरून सगळ्या वेगवेगळ्या भगवतीच्या रूपांचं वर्णन त्यात हे वसुंधरेचं वर्णन आहे. 10व्या अध्यायातलं वर्णन असं आहे की अनंत रूपाने ही असून अनंता म्हणती हिशी जाण, पृथ्वीराजाची कन्या होऊन पृथ्वी हिला म्हणती पहा. म्हणजे काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर होण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये खूप छान विश्लेषण आहे. 11व्या अध्यायात गंगावतरण आहे. गंगा गंगा करिता नामस्मरण, सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णुलोकी करी गमन, गंगा नामस्मरण करून या. हजारो भक्त स्नान करतील, त्यांचे तुला पाप जे पाप लागेल, देवी भक्तांच्या स्पर्शानं तुझे पाप नाहीसे होईल पहा. आवर्जून या ठिकाणी गंगा मैया, आणि त्या गंगा मैया काय कायम करते तर पापांचा नाश करते. मग पाप तिच्यातलं वाढणार आहे, त्यासाठी काय तर भक्तांचा स्पर्श तिथं व्हावा. असे सगळे संदर्भ 11व्या 12व्या अध्यायात सगळीकडे गंगेचंच महत्व त्या ठिकाणी आहे. राधाकृष्णांच्या गोलोकात पहिल्यांदा गंगा कशी अवतरली त्याचं सगळं वर्णन आहे. त्यानंतर श्रीकृष्णाला गंगेची कशी विशेष प्रीती होती हे सगळं या ठिकाणी वर्णन आहे. 13व्या अध्यायामध्ये विशेषत्वाने विरजा गोपी, शोभा, प्रभा, शांता, क्षमा या वेगवेगळ्या गोपी कशा निर्माण झाल्या आणि त्या गोपींनी श्रीकृष्णाबरोबर संग केलेला राधेने पाहिला म्हणून त्यांना शाप दिला आणि या सगळ्या गोपी पृथ्वीवर आल्या आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं कल्याण कसं झालं. म्हणजे हे सगळे भगवंताचे विकार सुद्धा आपल्याला कसे उपकारक आहेत अशा अर्थाने आपल्याला या ठिकाणी हा संदर्भ 13व्या अध्यायात बघायला मिळतो. तोही अभ्यासनीय विषय आहे. गंगा श्रीकृष्ण विवाह प्रेम ही अक्षरे असून ह्यात द्वैत भाव सर्व उडून, एकतेचा मेळे आनंद जाणं, संलग्न होऊन राहती, बाह्यांग पसारा नाहीसा होऊन तुम्ही आता एकची जाण, जगातील भाव सर्व विसरून एक रूपे राहती, सर्व ठाई ईश्वर एकची भरला, ऐसे होई ज्ञानाला, विदेह स्थितीच्या प्राप्तीला, मोहमायेशी विसरून जाते. हे अद्वैत तत्वमसी तत्वज्ञान सगळ्या अध्यायांमध्ये भरलेलं आहे. हा 14वा अध्याय. 15वा अध्याय राजा वृषध्वजाचं चरित्र आहे. त्यात भक्ताचं वैशिष्ट्य सांगितलंय. भक्त जैसी सेवा करती जाणं, तैसेच त्यांना फळ मिळून, संकटे होती दूर जाणं त्यांची पहा. हे सगळे मुद्दे असे म्हणजे भक्त कसा असावा, आचरण कसं असावं हे मुद्दे अधोरेखित करत करत आणखीन एक रामकथेतलं जे वेदवतीचं कथानक आहे. म्हणजे भगवती सीता मैया ही पूर्वजन्मी तिची काय साधना होती आणि तिला भगवान रामांची पत्नी म्हणून जन्माला येण्यासाठी तिची साधना कशी झाली हा सगळा प्रसंग या 16व्या अध्यायामध्ये आहे. आणि सीतेची छाया म्हणून भगवान अग्निदेवानी
त्या ठिकाणी प्रति सीता निर्माण केलेली होती, छायारूपी सीता रावणाने नेली होती आणि मूळ सीता अग्नीकडे होती. तर ज्या वेळेला अग्नीकडनं ती मूळ सीता पुन्हा आली, त्यावेळेला अग्नीने निर्माण केलेली छायारूपी सीता, तिने अग्निदेवतेला प्रश्न केला काय, तर ती पुढच्या जन्मी तिला मग साधना सांगितली आणि मग ती पुढच्या जन्मी द्रौपदी झाल्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 17व्या 18व्या 17 ते 25 या सगळ्या अध्यायांमध्ये तुलसी मातेचं महत्व आहे. भगवती तुलसी मातेचा जन्म कसा झाला, तुलसी शंखचूडाला साक्षात्कार, परस्परांचा परिचय कसा झाला, शंखचूड तुलसी विवाह कसा झाला, शंखचूड देवांचं युद्ध कसं झालं, शंखचूड शंकराचं युद्ध कसं झालं, या युद्धाची भीषणता कशी होती, विष्णूद्वारे शंखचूडाचं कवच कसं हरण झालं, वगैरे वगैरे. तुलसी मातेचं तुलसीच्या योगाने जाणं, असंख्य विश्वे झाली पावन, विश्व पावनी म्हणती जाणं, तिला नमना सोपा, असं सुंदर तुलसी मातेचं वर्णन आहे. 26व्या अध्यायापासून सावित्री मातेचं पूजाविधी सगळी स्तवन स्तुती आहे. गायत्री आणि सावित्री माता असं ते आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी दिसतात. त्यात जप कसा करावा, गायत्री जप आणि विशेषत्वाने जप कसा जप करताना काय काळजी घ्यावी, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ते आपण अभ्यासनीय हा असा तो अध्याय आहे. जप करणाऱ्या द्विजानं खाली मस्तक लावून पूर्वेकडे तोंड करून आसनावर निश्चलतेने बसावे वगैरे. त्यानंतर 27वा 28वा अध्याय सगळं सावित्री आख्यान आहे, जवळपास 35व्या अध्यायापर्यंत. अश्वपती राजाला कडे सावित्रीचा जन्म कसा झाला, त्यानंतर मग सावित्रीचा विवाह कसा झाला, आणि मग तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, सत्यवान सावित्री. तर त्या प्रसंगामध्ये सावित्री आणि यमराजाचा संवाद जवळपास 28व्या अध्यायापासून 35व्या अध्यायापर्यंत वर्णन केलेलं आहे. अतिशय विस्तृत विवेचन आहे ते. थोडक्यामध्ये एकाच श्लोकामध्ये आपण ऐकूयात. कर्माचे स्वरूप कोणते असावे, त्याचे निमित्त काय करावे, त्याचे कारण काय असावे, ह्याची मज सांगा पहा. हा देह कोण आहे, देहात अभिमाने कोण राहत आहे, हेच सांगा मज पाहे. विनवणी करते पहा, कर्माचा करता कोण जाण, मुक्तीप्रद सांगावे ज्ञान. प्राण हा कोणता असून, ह्याची सर्व सांगावे. हे सगळं तत्वज्ञान उपनिषद स्वरूपातलं जे आहे ते यमदेवता आणि सावित्री यांच्या चर्चेतनं महाराजांनी अतिशय सुंदर प्रकारे मांडलेले आहे. 37व्या अध्यायापर्यंत हे वर्णन आहे. देवी भक्तीचं वर्णन आहे, नरक कुंडांचं वर्णन आहे, आणि देवी भक्तीच्या प्राप्तीनं हे नरककुंड कशी टाळता येतात त्याचं वर्णन. भगवती भुवनेश्वरीचं रूप त्या ठिकाणी 38व्या अध्यायात सांगितलंय. 39-40व्या अध्यायामध्ये महालक्ष्मीचं आख्यान आहे. महालक्ष्मीचा जन्म कसा झाला, मग लक्ष्मीची उपासना कशी करावी, तिची प्राप्ती झाली तर काय, तर दानधर्म हा करावा, सत्संगाचा आश्रय धरावा, सद्गुरुचरणी विश्वास ठेवावा, अतिनिश्चय करून या. अशा पद्धतीने महालक्ष्मी आख्यान आलेलं आहे. इंद्र ब्रह्मलोकी गमन, लक्ष्मी कथा, हे सगळं 41व्या अध्यायात. महालक्ष्मी पूजाविधी 42व्या अध्यायात आला. आता 43व्या अध्यायापासून महाराजांनी स्वाहा आणि स्वधा अशा एकेका देवीचं एकेका अध्यायात वर्णन केलंय. त्या देवतेचं स्वरूप, त्याचं महत्व, त्याचं स्तवन, त्याचा मंत्र, त्याचं स्तोत्र, त्या स्तोत्राचं फलश्रुती, असं सगळं डिटेल वर्णन प्रत्येक कला अंश रूपाने भगवतीची जे काही अवतार आहेत त्या सगळ्यांचं वर्णन आलेलं. त्याच्यामध्ये 43व्या अध्यायात स्वाहा शक्तीचे उपाख्यान, याची पुराणात चर्चा नसून नारायण सांगती नारदा जाण, असे पुष्कळ उपाख्यान त्यांचा उल्लेख पुराणी नसे. हे अत्यंत गूढ असून मिळण्यास कठीण जाण, कोणीही केले नाही प्रकाशन, त्याची मी तुला सांगतो. यज्ञामध्ये स्वाहा देवी जाण, श्राद्धामध्ये स्वधा देवी जाण, यांना सर्वात श्रेष्ठ मानून त्यांचा उच्चार केला जातो. म्हणजे या पद्धतीने स्वाहा देवीचं महत्व काय, स्वधा देवी की जी पितरांची पत्नी मानली जाते, तिचं ही सविस्तर वर्णन, त्यांचं सगळं कथानक त्या ठिकाणी आलेले. दक्षिणा देवीची कथा आहे. ऐसी मर्त्य लक्ष्मी जाण, प्रगट झाली लक्ष्मीपासून, दक्षिण खांद्यापासून जाण, म्हणून दक्षिण नामाभिधान, तिसी झाले असे पहा. अशा पद्धतीने कुठल्याही कर्माचं योग्य फल हे दक्षिणा देवीमुळे मिळतं असं वर्णन. फळच देणं बंद झालं होतं, असा एक प्रसंग निर्माण झाला की फळच मिळेना, चांगलं वाईट असं नाही, फळच मिळेना कुठल्या कर्माचं. आणि हे सृष्टीच्या योजनेमध्ये जरा अडचणीचं व्हायला लागलं. त्यासाठी भगवतीची प्रार्थना केल्यावर भगवंताच्या दक्षिण स्कंदातून जी उत्पन्न झाली ती दक्षिणा देवी. अशा पद्धतीने त्या दक्षिणा देवीचं कथानक आहे. तिला यज्ञ नारायणाची पत्नी असं म्हटलं जातं. व्यवहारात जर का आपण अर्थ बघितला तर कुठलंही कर्म हे आपण यज्ञ म्हणतो, वाघ यज्ञ, कुठलाही आपण विचार चिंतन केलं तरी त्याला यज्ञ असं स्वरूप दिलं जातं. तर त्या प्रत्येक वेळी ते कर्म यज्ञासारखं असेल तर त्याची पत्नी ही दक्षिणा देवी आहे. त्यामुळं कुठल्याही कर्माचं जे काही मोबदला आहे तो ठेवू नये. कोणाला जर आपल्याला द्यायचा असेल त्याचा मोबदला, म्हणजे त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळावं असं वाटत असेल तर त्यांनी काम केल्याचं जे मानधन असेल ते पूर्णत्वाने दिलं जावं, याचाही त्या ठिकाणी अधोरेखित करून उल्लेख आपल्याला केलेला दिसतो.
षष्ठी देवी एक महत्वाचा कला भगवतीची आहे, प्रकृतीची कला, ही जी बालकांची देवता आहे, जिच्याकडे आपण म्हणतो ना षष्ठीची पूजा, म्हणजे मुलांच्या 5वीला पूजा केली जाते, 10व्या 12व्या दिवशी काही वेळेला काही परंपरेमध्ये पूजा असते. तर या सगळ्या पद्धतीने आपण या षष्ठी देवीचं वर्णन 46व्या अध्यायात बघायला मिळतं. ही स्कंद भार्या देवसेना असंही तिला नामविधान सांगितलं गेलेलं आहे. मंगलचंडी नावाची पुढची उपाख्यान आहे 47व्या अध्यायात. भूमिपुत्र मंगल जाण मंगलाची ही अधिष्ठात्री असून हिचे नाम मंगलचंडी जाण जगा मंगल करीत असे, अशी ती मंगलचंडी कथा. मनसा देवीची कथा 48व्या अध्यायात. कश्यप ऋषींची कन्या जाण मानसी जाण मनातील सर्व विषय जाणून वागे जगी प्रेमान मनसा देवी तिचं म्हणती. सिद्ध योगिनी पूजन विधी स्तोत्र मंत्र सगळं हिचं या ठिकाणी आपल्याला दिले. मनसा देवी मनाप्रमाणे भाव ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी 48वा अध्याय महत्वाचा. सुरभी देवी कथा. भक्ती विना सर्व व्यर्थ त्यात पाहिजे ब्रह्मतत्वार्थ तेने होईल जवळ तीर्थ पवित्र पावन देह हा. असं सुरभी देवीचं वर्णन करताना सुरभी देवी जाणं गोलोकी प्रगट होऊन गायींची अधिष्ठात्री राहून आद्या म्हणती हिशी पहा. आद्या असं तिला नाव आहे. सगळ्या गायींची मूळ अशी जी जननी आहे तिला सुरभी देवी म्हणून तिचं स्तुती स्तोत्र अतिशय उत्तम प्रकारचं आहे. ज्यांना गायीची सेवा करायला आवडते त्यांच्यासाठी हेही सुरभी आख्यान खूप महत्वाचं आहे. 50व्या अध्यायात अत्यंत महत्वाचं रहस्यमय असं राधा आणि दुर्गा देवीचं चरित्र आलेलं आहे. थोडक्यात त्यांना स्पर्श करून आपण आता थांबण्याकडे जात आहोत. देवी भागवता माझी जाण नवम स्कंद हा असून 9 आकड्याचे प्रमाण अतिश्रेष्ठ दिले पहा. नवाचे तेथे अंक संपला भाग्योदयाचा उदय झाला. लक्षात येईना कोणाला काय प्रकार पहा. नाही नाही उ विष्णू रूप पाही. अभ्यासाची जागा हीच राही सर्व काळ. म्हणजे देहात आलोय मनुष्याचा अभ्यास केला पाहिजे हे 9 आकड्यातनं आपण समजून घ्यायचं. अभ्यास करणे म्हणजे काय करणे हे पहिल्याने लक्षात घेणे सर्व काळ. हा जन्म कशाशी आला त्यात मानव योनी जाण श्रेष्ठात श्रेष्ठ म्हणून देहाचे सार्थक करून घ्यावे ह्यात मुख्य विवेक असावा. श्री सद्गुरूंचा थारा घ्यावा देहासी वळण लावावे सर्व काळ. यात चांगले वाईट व्यसनापासून दूर देखा अखंड असावा नामजप सद्गुरूंनी दिलेला. हे पुन्हा ह्याला अरण्यात जाणे हे नसून प्रपंची परमार्थ असून श्री सद्गुरु कृपा पाहिजे. प्रपंचातून परमार्थ ह्याचसाठी महाराजांचा स्वामींचा जन्म झाला हे आम्हाला आतापर्यंत चिंतनातून समोर आलेली एक खूप अधोरेखित गोष्ट आहे. 50च त्याच्या ठिकाणी अध्याय का घेतलेत. 9व्या स्कंदात 50, 51 हा 8व्या स्कंदातला आहे. त्या आकड्याचं महत्व पण त्यांनी खूप सुंदर विश्लेषित केलंय. 50च का घेतले यात काही महत्व भरले. ज्यांनी 5ची जिंकले साधना पूर्ण झाली पहा. 5 गेल्यावरी आसक्ती निघून गेली तरी शून्य अवस्था येई तरी शून्यातून जावे लागे. ज्ञानाविना मुक्ती नाही गुरुविना शक्ती नाही शक्ती विना भक्ती नाही भक्ती ही मूळ साधना. कलियुगी हेच साधन भक्ती प्रेमे नामस्मरण भडकणारे मन शांत होऊन अज्ञान नाहीसे होई पहा. असं सगळं गुह्य स्वरूपाचं ज्ञान शक्ती सामर्थ्य उपासना ग्रंथामध्ये भरलेलं आहे. आणि हे सगळं 50व्या अध्याय सुरुवातीला दिल्यावर राधा विराटादी चराचर जगत शक्ती स्वाधीन देख तिच्या प्रसादा विण सुरेख मोक्ष प्राप्ती नसे पहा. म्हणजे प्रकृतीचं महत्व शक्तीचं महत्व. मुळात शक्ती म्हणजे जगदंबा कुंडलिनी शक्ती म्हणजे जगदंबा आहे आणि तिला जागृत करायला तिला तिचीच कृपा असल्याशिवाय ती जागृत होत नाही हे या ठिकाणी अधोरेखित स्वामी करतात. त्यातले राधा देवीचं रहस्य असं सांगतायत. तिचं पूजन विधी सगळी त्या ठिकाणी आलेली आहे. दुर्गा देवीचं आख्यान पूजा विधी त्या ठिकाणी आलेला आहे. नवारणव मंत्र सप्तशती ग्रंथ याचंही महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे. ही मुख्य ब्रह्मोपासना या नवारणवात जाणा जप करावा लावणी ध्यान जगदंबेचा. ऐसे हे सप्तशतीचे वाचन सप्त भूमिका प्राप्त होऊन शेवटी तुरीय अवस्था असून ब्रह्मपदी नाचे हा. अशा ठिकाणी सप्तशतीचा पूजा विधी सांगितला आहे. त्याचं स्तोत्र सप्तशती ग्रंथाचं स्तवन स्तोत्र स्वरूपात त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण हे दुर्गा मातेचं राधा माता आणि दुर्गा माता दोघीही मूळ भगवतीच्या स्वरूपांचं वर्णन आणि रहस्य कथन त्यांचे बीजमंत्र नवारणव मंत्राचं विश्लेषण त्याचं सगळं वर्णन आपल्याला या 50व्या अध्यायात बघायला मिळतं. या व्यतिरिक्त आता 51वा अध्याय शेवटचा शिशुमार चक्र याविषयी सुरुवातीला उपोद्घातात आपण चर्चा केलेली आहे. शिशुमार हा विष्णू स्वरूप असून जगा कारणे ऐसा विग्रह होऊन ज्योतिष चक्राने चिडे गरगर जाणं भूमंडला भोवती. ग्रह नक्षत्र तारा यामधून भगवान विष्णू हेच नटून अधिदैवी रूप घेऊन जगात दर्शन देती पहा. असं हे भगवंताचं सृष्टीमधलं रूप बघायला आपल्याला स्वामी या ठिकाणी सुचवत आहेत.
आणि शिशुमार चक्रामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने असलेले जे काही ग्रह नक्षत्र आदी सगळे आपले वरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना आपलंसं करून आपलं जर का कार्य सुकर करायचं असेल तर भगवतीला शरण जाणे, सद्गुरूंची कृपा प्राप्त करणे आणि सद्गुरूंच्या अनुषंगाने मिळालेली उपासना करत करत भगवतीची कृपा पुन्हा एकदा संपादून घेणे. म्हणून ही काळ अनुकूल होण्याची शक्ती सामर्थ्य पाहिजे. म्हणून ही काळ अनुकूल होण्याची शक्ती सामर्थ्य पाहिजे पाठीशी, भक्ती करावी प्रेमरसी जगदंबेची. ती जगदंब म्हणजे कुंडलिनी जाणं, तिची जागृती होण्या कारण श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना असून भक्ती भावे करावी बा. अशा पद्धतीनं हा 51 अध्यायांचा ग्रंथ या ठिकाणी परिपूर्ण होत. खर तर महाराजांविषयी परंपरेविषयी ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी एका तासामध्ये महाराजांविषयी परंपरेविषयी सांगून ग्रंथ सांगणं ही खूप मोठी माझ्या दृष्टीने एक गोष्ट होती. त्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. पुन्हा कधी संधी मिळाली तर महाराजांचं अन्य वाङ्मय आहे की जे ह्याला जोडून आहे, ते जर कधी संधी मिळाली तर आपण निश्चित अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. पण आवर्जून या परंपरेमध्ये आम्ही जो काही अनुभव आमच्या आजोबांपासून ही परंपरा गुरु घराण्याशी आम्ही जोडलो गेलेलो आहोत, सुदैवाने अशा घराण्यात जन्म मिळालाय आणि गुरूंची कृपा लाभली आहे की हे थोडं थोडं आता समजल्यावर असं वाटतंय की हे अधिक लोकांनी आपलं करावं, जेणेकरून संसार सगळ्यांचं सुकर होईल. कारण जोपर्यंत संसार सुकर होत नाही तोपर्यंत परमार्थाची पायरी चढत नाही. त्यामुळे या विशेषत्वाने ग्रंथाचं महत्व सांसारिकासाठी, गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी स्वामींनी अधोरेखित केलेलं आहे. तर आजची ही जी काही सेवा आहे शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथाची, ती सद्गुरूंच्या चरणी, भगवती आई जगदंबेच्या चरणी आपण ठेवूयात आणि महाराजांच्याच एका श्लोकाने समारोप करूयात. काय मागो आता तुझं अंबाबाई, मागणे लई नाही तुझं आता. संत सेवा घडो, मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. रेणुका माता की जय. राजाधिराज योगीराज हंस तीर्थ स्वामी